आमची कैशवी पत्र संपूर्ण दरवाजा खिडक्या गेले. साहेबांनी ताबडतोब आम्हाला बोलून आणि त्यावेळेला आमचे मंगेशजी कदम असतील, दिलीपजी भायले सर असतील, हे सुधारवाडीला गेले आणि गाडी भरून पत्रे आणले आणि पत्र्याने कैची बसवली. म्हणून हे सुंदर हॉल इथं आज उभा राहिला आहे. आपण फक्त गणेश पूजन केलं होतं, पण घरभंडी बाकी राहिली होती आणि ती घरभंडी साहेब तुमच्या हातून व्हावी ही आमची सर्वांची इच्छा होती. आणि 15 लाखाची तुम्ही जी निधी दिला, पहिले 10 लाखाचा निधी होता, ही इमारत आहे, ही 30 लाखाची इमारत आहे, पण 15 लाखाचा तुम्ही निधी देऊन आम्हाला जी मदत केली, आम्हाला जे सहकार्य केलं, त्यावेळेला लोकांनी पत्र घेतले. अशा संस्थेने 2-3 ठिकाणी पत्र घेतले, पण त्या शाळेला बसवलं नाही. त्यांनी स्वतः विकले आणि नंतर शाळेला त्यांनी विकत घेतले. पण ही संस्था संपूर्ण ग्रामस्थांच्या 44 गावातून येणारी आमची ही मुलं पाखरं आहेत. ही पाखरं वेगवेगळ्या परिस्थितीने कमी असले तरी मोठ्याने काम करण्याची भूमिका, त्यांची शिक्षण घेण्याची भूमिका 1963 साली स्थापना झालेल्या शाळेला सायन हा विषय म्हणजे आम्हाला जाम कठीण जायचा, पण ह्या मॅडमच्या लक्षात आलं, साहेबांच्या लक्षात आलं आणि 5 लाखाचा निधी आता तरतूद म्हणून तरी मंजूर केलेला आहे. तोही थोड्या दिवसात आपल्याला येणार आहे. हे प्रेम तुम्ही फक्त नुसतं शिक्षणासाठी करत असता. आज तुम्ही दिव्यांग मुलांसाठी, दिव्यांग माणसांसाठी जी मदत करताय, अपंग आरोग्यासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, समाजसेवेसाठी असेल, आदिवासींचे असेल, वेगवेगळ्या क्षेत्राची लोक प्रत्येक ठिकाणी तटकरे साहेबांच्या कुटुंबाचं नाव घेतात. कारण अडीअडचणीला धावून येणारे एकमेव कुटुंब रायगडमध्ये, कोकणामध्ये आहे ते तटकरे कुटुंब. तुम्ही कोणत्याही अडचणीत जा, सुखात असो दुःखात असो, ते सतत तिन्ही म्हणजे साहेब असतील, मॅडम असतील, भाई असतील, ही सर्व मंडळी आपल्यासाठी धावत येत असतात. आणि ह्याचं कारण म्हणजे या तालुक्यात दर्जा मतदारांचा रायगड जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यात वाडी वस्तीमध्ये विकास केला आहे. आज आपली कुरकुरची मंडळी तर मॅडम भाई आले, साहेब आले, कारण की एका तालुक्यामध्ये रस्ता राहिला होता, त्याची तरतूद पण पैसे साहेब तुम्ही केली. फक्त फॉरीचं एक अडचण झालं, ते पण पेपर पूर्ण झाले.